नमस्कार मित्रांनो, मी तुमचा करण. तर आपल्याला लय दिवस झाले की आपण कोणत्या देवाला गेलो जाऊन आलो महत्वाच्या मंदिर आलो. मग मंदिराकडे पाय ते पडून निघालो घरी जाऊत आलो की म्हणलो काय घ्यावं दुकान. मग दुकानून चाललो घरी. मग आला आपल्याला ओमकारचा फोन. तर आपण चले आता नांदेडला. ओमकार भाऊच्या गाडीत नव्हतं पेट्रोल. तर पेट्रोल भरल्यानंतर काय मिळालं बघा. ओमकार भाऊ त्या गचक्यामुळे टेन्शन चाललं. तुम्हाला तर माहितच आहे की रोज कुठं जाते. पोहोचले मग आपण आपल्या रोजच्या दुकानात. आता आलं ओमकार ध्यान की आपल्याला अंडे बी आणायचे. मग निघाले मग आम्ही अंडे घ्या. अंड्याच्या दुकानात पोहोचले की ओमकार ध्यान आले की आता तोस बी आणायचे. तर चलले मग आम्ही घ्या तोस. पोहोचले मी आता बेकरीवर. पण टाकल्या मग पोत्यामध्ये बॉक्स. इतकं मोठं पोत होती की मला पुढचं दिसणार झालं. मग कसं ना कसं पोहोचले. मग आपण बॉक्स शोधायचं ऍटो गेलं कीच भेटला ऍटो. मग त्या ऍटो घेऊन निघाला सामानकडे. ऍटो इतकं सामान भरलं की मला बसताच येणार. कसं ना कसं बसलो. कसं बस पोहोचलं मग आपल्या गावात. ऍटोचं सामान काढलं जात चल्या घरी जात आलं की ओमकार ध्यान झालं की आपण अंडेच आणलं नाही. ओमकार ग्राउंडला जात उद्या. तर मी म्हणलो हो. निघाला मी आता ग्राउंडला. घराच्या बाहेर आलो की झाला ओमकार भाऊ. आपल्या ओमकार भाऊ तर डायरेक्ट नवीनच बुट घेतली. तर पोहोचल्या मग आपण आता ग्राउंडला. तर आता आजी म्हणून गोळा फेकला. मग आपलं झालं गोळा फेकणं. निघाल्या मग आता घरी. तर भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.